सिरीज सुरू केलेली आहे, म्हणजे आपण पार्ट 1 पार्ट 2 करणार आहे असं आपलं ठरलेलंच नव्हतं. पण आपण जो पहिला व्हिडिओ बनवलेला आहे त्याला तुम्ही पार्ट 1 समजून घ्या आणि हा त्याचाच पार्ट 2 असणार आहे आणि पूर्ण सिरीज असणार आहे. याचे 11 किंवा 12 व्हिडिओ तुम्हाला सेंटेन्सचे मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया. तर मित्रांनो, आपले जे सेंटेन्स आहे ते बिलकुल वापरले जाणारे असणारे आपले डेली यूज सेंटेन्सेस. तर सर्वात पहिला सेंटेन्स आहे मित्रांनो आपला, मला हे करायला पाहिजे. मला हे करायला पाहिजे. तर आता मला असो किंवा मी असो, तर याच्या करता आपण काय वापरतो मित्रांनो, तर आय वापरतो. म्हणून मी इथे घेतला आय. आता पहिला घेतला, नंतर आपल्याला काय करायचं आहे, शेवटचा घ्यायचा आहे. पहिला कधी पहिल्याच नंबरला येतो आणि त्याच्यानंतर शेवटचा येतो. मलाला इंग्लिश मधून म्हणलं आय, शेवटचा काय आहे, पाहिजे. नंतर पाहिजेला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, शूड. म्हणून मी इथे घेतलं शूड, आय शूड. नंतर एवढं झालं, पहिला घेतला, शेवटचा घेतला. नंतर आता इकडून वापस यायचं. नंतर करायला, याला इंग्लिश मधून काय म्हणतात मित्रांनो, करायला. याला इंग्लिश मधून म्हणतो आपण डू, आय शूड डू. नंतर आता करायला, याच्या पुढचा कोणता आहे, हे. हेला इंग्लिश मधून म्हणतात दिस. म्हणजे काय झालं मित्रांनो, आय शूड डू दिस. अशा प्रकारे हा सेंटेन्स तयार झाला. तर पहिला सेंटेन्स तुम्हाला समजला असेल, तर आता आपण पुढचा बघूया. जर तुम्हाला काही डाऊट जर असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर बघा मित्रांनो, पुढचा सेंटेन्स आहे आपला, मला हे धुवायला पाहिजे. मला हे धुवायला पाहिजे. नंतर आता याच्यानुसारच याला सुद्धा तयार करायचंय. तर मला, याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, तर आय. म्हणून मी या घेतला आय. नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. नंतर पाहिजेला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, तर शूड, आय शूड. नंतर आता पहिला घेतला, शेवटचा घेतला. नंतर इकडून वापस यायचं. धुवायला, याला आपण इंग्लिश मधून म्हणतो वॉश, आय शूड वॉश. नंतर आता धुवायला याच्या पुढचा कोणता आहे, हे. हेला आपण इंग्लिश मधून म्हणतो दिस. म्हणजे हा तयार झाला, आय शूड वॉश दिस. अशा प्रकारे हा सेंटेन्स तयार झाला. तर आता आपण पुढचा बघूया. मला हे वापरायला पाहिजे. मला हे वापरायला पाहिजे. तर आता मला, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो मित्रांनो, तर आय. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. नंतर पाहिजेला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं, तर शूड. पाहिजेला इंग्लिश मधून शूड म्हणतात, आय शूड. पहिला घेतला, शेवटचा घेतला. नंतर इकडून असं वापस यायचं. पाहिजेच्या पुढचा कोणता आहे, वापरायला. याला आपण इंग्लिश मधून म्हणतो यूज, वापरायला. याला इंग्लिश मधून म्हणलं यूज. नंतर हे, याला इंग्लिश मधून काय म्हणतात, तर दिस, आय शूड यूज दिस. अशा प्रकारे हा सेंटेन्स सुद्धा तयार झाला. तर आता आपण अजून एक बघूया. मला हे बदलायला पाहिजे.
पाहिजे. तर आता मला याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर आय, म्हणून मी इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला. नंतर पाहिजेला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर शुड, आय शुड. नंतर याच्या नंतर काय आहे बदलायला, बदलायला बदलणे, याला इंग्लिश मधून आपण म्हणतो चेंज. नंतर हेला आपण वापरतो दिस, हा किंवा ही किंवा हे यांना आपण दिसचा वापर करत असतो. आय शुड चेंज दिस. अशा प्रकारे हे सेंटेन्स आपले तयार झालेले आहेत. तर आता आपण काही पुढचे सेंटेन्स बघूया. तर आता पुढचा सेंटेन्स आहे मित्रांनो आपला, मला हे खायला पाहिजे. मला याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो मित्रांनो आय, म्हणून मी इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, पाहिजेला नंतर इंग्लिश मधून आपण काय म्हणलं शुड, आय शुड. नंतर आता पहिला घेतला शेवटचा घेतला, तिसरा घ्यायचा दुसरा घ्यायचा, खायला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर इट, आय शुड इट. नंतर याच्यानंतर दुसरा घ्यायचा हेला इंग्लिश मधून आपण म्हणतो दिस, आय शुड इट दिस. अशा प्रकारे हा सेंटेन्स सुद्धा आपला तयार झाला. तर आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया. मला लिहायला पाहिजे. मला हे लिहायला पाहिजे. मला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो मित्रांनो तर आय, म्हणून मी इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला. नंतर पाहिजेला आपण इंग्लिश मधून म्हणलं शुड, आय शुड. नंतर आता लिहायला याला घ्यायचं, कारण की आपला तिसरा आहे. नंतर दुसरा घ्यायचा, लिहायला याला आपण इंग्लिश मधून म्हणलं राईट. नंतर आता दुसरा घ्यायचा, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर दिस, आय शुड राईट दिस. अशा प्रकारे हा सेंटेन्स सुद्धा आपला तयार झाला. तर बघा आता आपण अजून पुढचा बघूया. मी ते केलं होतं. मी ते केलं होतं. मी याला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय. मी आणि मला याला इंग्लिश मधून आपण म्हणतो आय. नंतर पहिला घेतला शेवटचा घ्यायचा. आता होताला इंग्लिश मधून काय म्हणतात तर हॅड, म्हणून मी ते घेतला हॅड, आय हॅड. नंतर आता केलं याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं डन. पहिला घेतला शेवटचा घेतला तिसरा घेतला दुसरा घ्यायचा. नंतर ते याला आपण इंग्लिश मधून म्हणलं इट, आय हॅड डन इट. अशा प्रकारे हा सेंटेन्स सुद्धा आपला तयार झाला. मी त्याला बोलावलं होतं, हा आपला पुढचा सेंटेन्स आहे. मी त्याला बोलावलं होतं. मीला इंग्लिश
घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला. नंतर होतं, शेवटचा शब्द काय आहे? होतं. होतला इंग्लिश मधून आपण म्हणलं हॅड. आय हॅड. पहिला घेतला, शेवटचा घेतला, तिसरा घ्यायचा, दुसरा घ्यायचा. बोलावलं, बोलावला इंग्लिश मधून आपण इंग्लिश मधून म्हणतो कॉल्ड. आय हॅड कॉल्ड. नंतर त्याला, त्याला इंग्लिश मधून म्हणायचं हिम. आय हॅड कॉल्ड हिम. अशा प्रकारे हा सेंटेन्स सुद्धा आपला तयार झालेला आहे. तर आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया. बघा मित्रांनो, आता पुढचा सेंटेन्स काय आहे? मी त्याला पाठवलं होतं. मी त्याला पाठवलं होतं. आता मीला इंग्लिश मधून काय म्हणतात? आय. म्हणून आपण इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. नंतर शेवटचा काय आहे? होतं. होतला इंग्लिश मधून काय म्हणतात? तर हॅड. म्हणून मी इथे घेतला हॅड. आय हॅड. नंतर आता होताच्या नंतर काय आहे? तिसरा पाठवलं. पाठवलेला इंग्लिश मधून आपण म्हणतो सेंट. आय हॅड सेंट. नंतर आता त्याला, त्याला या शब्दाला इंग्लिश मधून म्हणतात हिम. आय हॅड सेंट हिम. अशा प्रकारे हा सेंटेन्स सुद्धा आपला तयार झाला. तर बघा आता पुढचा कोणता आहे? मी त्याला सांगितलं होतं. मी त्याला सांगितलं होतं. तर आता मीला इंग्लिश मधून म्हणतात आय. म्हणून मी इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला. नंतर होतला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? हॅड. आय हॅड. एवढं झाल्यानंतर सांगितलं, याला इंग्लिश मधून काय म्हणावं लागतं? पहिला घ्यायचा, शेवटचा घ्यायचा, तिसरा घ्यायचा, दुसरा घ्यायचा. सांगितलं, याला इंग्लिश मधून आपण म्हणतो काय म्हणतो मित्रांनो आपण याला? तर आपण याला म्हणतो टॉल्ड. आय हॅड टॉल्ड. नंतर त्याला, याला इंग्लिश मधून काय म्हणतो मित्रांनो आपण? तर हिम. म्हणून मी इथे घेतलं हिम. मी त्याला सांगितलं होतं. तर बघा मित्रांनो, पुढचा सेंटेन्स आहे मी जात होते. मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो आता? तर आय. म्हणून मी इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला. आता होते, होतं, याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो मित्रांनो? तर बघा आता होतला तर इंग्लिश मधून आपण हॅम म्हणजे हॅड म्हणतो. पण आता होते, जात होते, काम चालू आहे. तर बघा आता मी जात होते. तर ती जात होती, पण तिचं जाणं पूर्ण झालेलं आहे असं तिने सांगितलेलं नाही. म्हणून होतेला आपण इंग्लिश मधून म्हणलं वॉच. आय वॉच. नंतर जात, जातला आपण इंग्लिश मधून म्हणलं गो. जाणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून ING म्हणजे झालं आय वॉज गोइंग. तर बघा मित्रांनो, पुढे आता आम्ही जात होतो. आम्हीला इंग्लिश मधून आपण म्हणतो वी. म्हणून मी इथे घेतला वी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, वी लागला. म्हणजे हे काय मित्रांनो? अनेक
अनेक वचन आहे, प्लुरल. वी म्हणजे काय? आम्ही. तर बघा आता म्हणून ते अनेक वचन असल्यामुळे आपण होतो करता वेअरचा वापर करणार आहे. वी वेअर. तर बघा एवढं झालं. वी वेअर जात. जात होतो, जाणं पूर्ण झालेलं नाही. जातला म्हणलं गो, जाणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून आयएनजी, म्हणजेच ते झालं गोईंग. वी वेअर गोईंग. तर बघा मित्रांनो, हे सेंटेन्स सुद्धा आपल्याला आता समजलेले आहेत. तर आता आपण पुढचे सेंटेन्स बघूया. तू जात होता. तुला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं? यू. म्हणून मी ते घेतला यू. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. नंतर होता. होताला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं? वेअर. यू वेअर जात. जातला इंग्लिश मधून म्हणलं गो. जात होता, जाणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून आयएनजी गोईंग. यू वेअर गोईंग. एवढं झालं मित्रांनो. नंतर समजा ते जात होते. आता तेला इंग्लिश मधून आपण म्हणलं दे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. होतेला इंग्लिश मधून म्हणलं वेअर. नंतर जात. याला इंग्लिश मधून काय म्हणतात? गोईंग. काम अपूर्ण आहे म्हणून आयएनजी. दे वेअर गोईंग. ओके. तर एवढं झालं मित्रांनो. दे वेअर गोईंग. तो जात होता. ही वॉज गोईंग. तोला इंग्लिश मधून म्हणलं ही. पहिला घेतला, शेवटचा घ्यायचा. होताला इंग्लिश मधून म्हणलं वॉज. ही वॉज. जातला इंग्लिश मधून आपण म्हणलं गोईंग. ही वॉज गोईंग. एवढं झालं मित्रांनो. ती जात होती. आता ती जात होती. टीला इंग्लिश मधून आपण म्हणलं सी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. होतीला इंग्लिश मधून म्हणलं वॉज. नंतर हा घ्यायचा. नंतर जातला इंग्लिश मधून आपण म्हणलं गोईंग. अशा प्रकारे आपला हा सेंटेन्स सुद्धा तयार झाला. सी वॉज गोईंग. समजा आता मी म्हणलं ते जात होतं. तर बघा आता याच्याकरता काय करायचंय? ते जात होतं म्हणजे एखाद्या वस्तूविषयी बोललं जातंय किंवा प्राण्याविषयी बोललं जातंय. तर बघा मित्रांनो, तर कोणताही प्राणी असेल किंवा वस्तू असेल तर त्याच्याकरता इट वापरला जातो. का बरं? कारण की कोणत्याही जर प्राण्याचं हे असेल किंवा वस्तूचं नाव आलेलं असेल, वस्तूबद्दल बोललं जात असेल तर त्याच्याकरता इट वापरला जातो. होतंय ते, होते नाही येते. होते जर असतं तर ते एखाद्या व्यक्तीबद्दल बोललं जात असतं आणि होते असतं तर आपल्याला इथे देचा वापर करावा लागला असता. म्हणून आपण इथे घेतलं इट. का? कारण की ते एखाद्या प्राण्याविषयी बोललं जातंय. इट. नंतर एवढं झालं. होतला आपण इंग्लिश मधून म्हणलं वॉज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. नंतर जात. जातला आपण इंग्लिश मधून म्हणलं गोईंग. इट वॉज गोईंग. तर एवढं झालं. आई जात होती. आता आई म्हणजे इंग्लिश मधून मदर. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. होतीला इंग्लिश मधून म्हणलं वॉज. जात. जाणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून गोईंग. तर एवढं झालं मदर वॉज गोईंग. तर मित्रांनो, या व्हिडिओचा प्रत्येक सेंटेन्स आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला असेल आणि आवडला असेल
तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंग्लिशच्या व्हिडिओंकरता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.